मार्कवरती पाहायला मिळेल अजय पाटील या अजय भगत या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि सर्वांना जन सुंदर गोलंदाजीतून नाचवले तो संदीप पाटील मैदानामध्ये पाहायला मिळेल। नयन पाटील प्ले 11 मध्ये सहारा टीम मध्ये आणि संघाचा प्रमुख अस्त्र उत्तम पाटील विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील। आज प्रणय म्हात्रे संघामध्ये नाहीयेत परंतु त्याची कमी भासून दिली नाही, सुंदर खेळ केलाय। सुपर 6 ची ही लढत आणि हा सामना तुमच्या मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्रासाठी अंतिम असणारी याकडे लक्ष असू द्या। तीन ओव्हरची मॅच कांचनदादा पालकर एकंदरीत पाहिलं एक सुंदर आयोजन सुंदर नियोजन स्पर्धा। साहिल स्ट्राइक वरती खेळणारी सज्ज असेल, नॉन स्ट्राइकिंग वरती महेश ही जोडी महेश म्हात्रे आणि साहिल खानावकर एक आक्रमक जोडी या टीमची। तर दुसरीकडे आपण पाहतोय मयूर घरत गोलंदाजी मार्कवरती सहारा शिवकट टीमचा ट्रम्प कार्ड। संघाचे पुरस्कर्ते जर आपण पाहिलं तर एकंदरीत चांगले योगदान या टीमला नेहमीच राहिले। शिवकट ग्रामपंचायत सरपंच आनंद तात्रे ढवळे साहेब यांचं देखील योगदान या टीमला राहिले। पहिला चेंडू फुलर लेनचा सुंदर क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला, स्वतःला झोकून दिलाय आणि एक धाव कंप्लीट केली जाईल पहिल्या चेंडूवरती। फुलर लेनचा चेंडू फेकला होता, चेंडू अतिशय वेगवान होता परंतु त्याच दर्जाचं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं। आमचे हरिभक्त बैरान निलेश महाराज ढवळे हे देखील सामन्याचा आनंद घेतात, त्यांचे सुपुत्र आपण जर पाहिलं 12th मॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील। पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळाली, महेश हा खेळाडू खेळण्यासाठी सज्ज असेल। व्यावसायिक खेळ देखील या खेळाडूचा आपण पाहिलाय, अतिशय दमदार कामगिरी राहिली आहे, पण तेवढीच चांगली कामगिरी मयूरची। त्रिफळाची दांडी गोल अप्रतिम फेकी आणि फुलर लेनच्या चेंडूवरती फलंदाज बाद होऊन होतोय एक या आकड्यावरती। राहिला आणि त्यानंतर लेग स्टंप उघडून काढलाय गोलंदाज मयूर घरतनं। पहिली सिंगल त्यानंतर विकेट, फलंदाज बाद झालाय। पहिल्या क्रमांकाचा महेश म्हात्रे हा फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय। नौका खेळाडू, अनुभवाने भरलेला एक गुणवान खेळाडू म्हणून नावडे गावाचे ओळख असणारा खेळाडू उमेश याला तुम्ही पाहताय। प्रशांत खानावकर यांना तुम्ही या गावामधून खेळताना पाहिलं। दर्या कोहली असेल, क्रिकेट ज्याने गाजवलं, सुंदर खेळ ज्याचा मी पाहिलाय। के ट्रॉफीची अप्रतिम फलंदाजी अजून देखील कांचनदादा पालकर मला आठवते, काय खेळ या खेळाडूंचा पाहिलाय। आणि त्यानंतर 2-3 वर्ष थोडासा बॅकफुट लावता संघ, त्यानंतर जी भरारी घेतली साहिल संघामध्ये आला, महेश आला, त्यानंतर उमेश खानावकर यानं जी टीमला एकी मिळून दिली आणि तिथून मात्र पाठीमागून वळून पाहिलं नाही या गावानं। हा संघ असेल, त्यानंतर खिडूपाडा संघ असेल, अनेक नवीन खेळाडूंचा उदयोन्मुख भरणा आपल्याला पाहायला मिळाला। गोलंदाजी मार्कवरती मयूर घरत वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो। शिवकट टीमचा हा गोलंदाज, हा चेंडू देखील त्याच वेगाने फेकलाय। संदीप पाटील वेगाने चेंडूवरती येतील पण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला मयूर घरतनं। डायरेक्ट हिटचा प्रयत्न, फेकी खराब, एक धाव पूर्ण, एक धावेने संघ जाऊन पोहोचला 2 या आकड्यावरती। सुंदर गुणलेखन आपण पाहतोय कांचनदादा पालकर यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलाय। चांगले डीजे सानिया डीजे साऊंड सिस्टीम नितीन पाटील दुंद्रे यांच्याकडून आणि एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट कव्हर केली जाते। गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतोय। एकंदरीत षटक जर पाहिले कांचनदादा पालकर अतिशय महत्वपूर्ण राहिलंय। मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 40 धावा जमवल्या होत्या, प्रणय 11 मोह संघाने धावा डिफेन्स देखील केल्या, 15 धावा सामना जिंकला। जमलपाडा संघाला ते सामना गमवावा लागला आणि ही गोलंदाजी देखील पाहिली तर एक मोठ्या रणपणा गोलंदाज मयूर घरतचे षटक फेकत असताना एक शांत खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली। स्लोवर चेंडूची फेकी पाहिली, ऑफस्टिकच्या बाहेर वळतो चेंडू, पंचांचा इशारा येतो अव्वांतरचा, अव्वांतर धावेने संघ जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती। मैदानाच्या चारही बाजूने जर आपण एकंदरीत पाहिलं प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहे। आमचे सर्व आदिवासी बांधव या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत।
काल 5:30-6 वाजेपर्यंत सर्व आदिवासी बांधवांचे सामन्याचा आनंद घेत असताना आणि त्यांच्यासाठी देखील एक स्पर्धा येईल येणाऱ्या 5 मे पासून याच मैदानामध्ये त्यांना देखील देऊ आपण शुभेच्छा. मयूर घरत 3 चेंडू 3 धावा 1 सफलता. एक सुंदर गोलंदाजी तेवढी चांगली फलंदाजी करावी लागेल. खान आउट. त्रिफलाची आणखीन एक मोहरा गारद झालाय. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला. साहिल खानावकर बॅक टू द डगआउट. त्याच प्रकारे बाद झाला. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न जास्त सफल झाले. त्यानंतर लेग स्टंप उखडून काढलंय या ठिकाणी मयूर घरतनं. काय गोलंदाजी राहिले. 2 धावा 2 फलंदाज बाद. चेंडूची फेकी गेली 4. ही दमदार कामगिरी राहिली. पुढील लढत तुमच्या समोर असेल. विनंती करतो चिंचोली संघाचा संघनायक आणि प्रणय 11 मोह टीमचा संघनायक टॉस साठी संपर्क साधा. शत्रुघ्न व्यूहरचना आपण ऑन स्क्रीन वरती पाहत आहे. डीप मिड विकेट आणि डीप लॉंग आपला 2 क्षेत्र सीमारेषे लगत पाहायला मिळतील. काय इम्प्रूव्हमेंट आपण पाहतोय संदेश शेळके यांचं. पुढली वर्षी संदेश शेळकेने सांगितलं की आणखी नवीन काय घेता येईल. कारण कांचनराव पालकर नोव्हेंबर महिना बुक झालाय. क्रिकेटचा हंगाम संपलाय तर नवीन हंगामाची सुरुवात त्यामध्ये नोव्हेंबर महिना देखील पूर्णपणे बॅक बुक करण्यात आलाय. हा एक वेळा लाईव्ह इव्हेंट आपण पाहतोय. एनडी विभाग असेल संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये या लाईव्ह टेलिकास्ट चर्चा केली जाते. सुंदर चेंडूची फेकी पाहायला मिळाली. पंचांचा इशारा लेग स्टिकच्या बाहेर चेंडूवरती अवांतरचा धावेने संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. अविनाश वाघ आपण थोडं व्यासपीठावरती यायचंय. अविनाश प्लीज आपण या मंचावरती. चार धावा धावफलकातरी पाहिल्या जातील. कारण ज्या स्पर्धा आपण पाहिल्या एनडी विभागामध्ये होतात एवढ्या स्पर्धा कुठल्याच विभागामध्ये होत नाही आणि टीमांची देखील गरज भासत नाही. कांचनदादा पालकर पहिल्या दिवशी ऍड पडली की दुसऱ्या दिवशी 32-40 टीमा फुल होतात. कारण आयोजन चांगले असतं. एक डिसिप्लिन या विभागामध्ये नेहमीच पाहिलं जाते आणि सर्वात महत्त्वाचं पंच असतील समालोचक असतील या गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिलं जातंय. कारण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे 3 पंच चांगले असणं गरजेचं आहे. एखादा निर्णय पंचांचा चुकला की एक वेळा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आज घरी बसल्या बसल्या लोकांना व्हिडिओ क्रॉप करता येते आणि ती व्हिडिओ संपूर्ण ग्रुपला टाकली जाते की पंचांची चुकी झाली. पण पंच देखील देऊ नाहीयेत याच्याकडे देखील भान असावं. कधी कधी त्यांच्याकडून देखील चुक्या होत असतात. म्हणजे षटक फेकत असताना एकंदरीत पाहिलं 5 चेंडूमध्ये 4 धावा. गोलंदाज मयूर घरचे षटक. हे षटक फेकत असताना सुंदर गोलंदाजी. परंतु प्रवीण चोरगे यांच्याशी आम्ही चर्चा केली. नेरे त्यांनी सांगितलं की पुढील वर्षी 32च्या चिठ्ठ्या एकत्र त्यांच्या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हे देखील चांगलं नियोजन असणार आहे नेरे टीमचं. उंचावर मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सूरज वेगाने येतील. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नसणारे एका धावेने संघ जाऊन पोहोचताय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्याने 5 धावा धावफलकात लागल्या गेल्या. 2 फलंदाज बाद. प्रथम फलंदाजी करीत असताना जय हनुमान 11 नावडे टीम. पहिल्या 5 धावा 2 फलंदाज बाद. दुसरे षटक फेकण्यासाठी सज्ज असे संदीप पाटील गोलंदाज. एक चांगली गोलंदाजी ज्याची नेहमीच राहिली आहे. हिम्मत पाटील शिवकर हे मैदानातून सामन्याचा आनंद घेत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क वरती संदीप आलाय. टाइम अलर्ट असणार याकडे लक्ष असू द्या. 3 ओव्हरसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी असणार आहे. प्रत्येक टीमला इथून विनंती करण्यात येते की अतिरिक्त वेळ तुम्ही खर्च करू नका.
गोलंदाजी मार्फत हे षटक फेकत असताना सुंदर गोलंदाजी इष्ट्यांच्या अगदी जवळ उभे होता. नयनकडे चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करणं गरजेचं होतं पण तो बॅकअप नव्हतं आणि तिथून त्यांनी जाणलं की पाठीमागे बॅकअप नाहीये आणि चेंडू फेकला नाही. एक धाव मिळेल त्यांचा इशारा आला. या ठिकाणी बॅटकटच्या स्वरूपामध्ये एक धाव. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. चेंडू फिरवणं ही ज्याची ओळख राहिली. स्ट्राईक वरती उमेश खानावकर हा खेळाडू मैदानामध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती बाला हा खेळाडू पाहायला मिळेल. 3 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेत आणि कानावचा नावडे संघ एकंदरीत जर पाहिलं थोडासा विचार करत असेल 3 ओव्हरमध्ये कमीत कमी किमान 30 ते 25 धावा जमवल्या तर एक चांगली गोलंदाजी या टीमकडे. तिन्ही गोलंदाज जर आपण पाहिले वेगवान गोलंदाजी करणं ही ज्यांची ओळख राहिली ज्यामध्ये साहिल बायला महेश बायला अप्रतिम गोलंदाजी केली. फलंदाजीमध्ये थोडंसं कांचनदादा पालकर एकंदरीत पाहिलं निराश केलंय या टॉप ऑर्डरनं सलामीच्या जोडीनं. जी अपेक्षा होती टीमला की चांगली सुरुवात करून देतील परंतु सुंदर गोलंदाजी राहिली मयूरची आणि तिथून मात्र संघ बॅकफुटला पाहायला मिळालाय. 6 धावा धावफलकावरती. संदीप पाटीलचा हे चेंडू स्लोवर चेंडू फेकणं ही ज्याची ओळख राहिली आणि चेंडू चांगला बोलवणं ही ज्याची ओळख राहिली तो संदीप पाटील मैदानामध्ये सुंदर गोलंदाजी करतोय. चेंडू जाईल डॉट. या षटकातील 2 चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि धावफलकी धावा लागल्या फक्त 6 धावा. या चेंडूची पाहणी त्यानंतर क्षेत्ररक्षण रचना जर पाहिले उत्तम पाटील यांनी जाणलंय की उमेश खानावर स्ट्राईक वरती खेळतोय आणि तो येणारे हा चेंडूवरती रिव्हर्सचा फटका जर अटेंड केला तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील त्वरित तैनात करण्यात आलंय. ही रणनीती तुम्ही पाहताय. इष्ट्यांच्या पाठीमागे राहून संपूर्ण क्रिकेटचे अनुभव कोणत्या खेळाडूला असेल क्रिकेट सर्वात जास्त जवळून कोण पाहत असतील तर एक म्हणजे विकेट किपर आणि दुसरे म्हणजे पंच आणि ते सुंदर काम या ठिकाणी उत्तम पाटील यांच्या माध्यमातून. येणारे चेंडू कशा प्रकारे फेकले जातील. संदीप पाटील हा गोलंदाज तेवढी चांगली फलंदाजी करावी लागेल. अनुभवी खेळाडू मैदानामध्ये उमेश खानावकर यांना सुंदर फटका. मयूर घरत त्या ठिकाणी चेंडूवरती येतील. एक धाव पूर्ण. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. रणनीती जर आपण पाहिली एक चांगली रणनीतीने गोलंदाजी केली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पण चौकार किंवा षटकांची आतषबाजी करावी लागेल. एखादा चौकार षटकार येणं गरजेचं असेल फलंदाजी करणाऱ्या नावडे टीमला तर चेंडू डॉट फेकण्याचा विचार या ठिकाणी करतो संदीप पाटील हा गोलंदाज. तर चला 2 संघनायकांना विनंती असेल मोह आणि चिंचवली क्रिकेट संघाचा संघनायक आपण टॉस साठी संपर्क साधा. चिंचवली संघाचा क्रिकेट संघनायक या ठिकाणी उपस्थित झाला. फेकी खराब. 1 धाव पूर्ण. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. ठीक आहे दोन्ही संघनायक उपस्थित झालेत. षटक समाप्त झाल्यानंतर 2 संघामध्ये टॉस करण्यात येईल. संदीप पाटीलचं षटक 4 चेंडूमध्ये धावा खर्च केले. 3 महत्वपूर्ण षटक फेकत असताना सुंदर गोलंदाजी राहिली आहे पण तो उमेश खानावकरच्या बॅटमधून चौकार किंवा षटकाची अपेक्षा करतोय. एकंदरीत जर आपण पाहिला क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात येतोय. एक चांगली रणनीती चांगली कामगिरी म्हणजे टीमच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय. तो शिवकर संघ 2025-26 अंकामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. वेगवान चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. सिंगल धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर गोलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं कांचनदा पालकर नावडे संघाने गोलंदाजी देखील चांगली केली होती त्यानंतर फलंदाजी देखील चांगली केली होती. या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना एकंदरीत टॉस जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करताना धावांचा निश्चांक अद्याप तुम्हाला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नसणारे एका धावेने संघ जाऊन पोहोचला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर या षटकामध्ये देखील धावा खर्च केल्या. 5 सुंदर गोलंदाजी राहिली. मालिकेवर 2 व्हीलर बाईक पाहतोय कांचनदादा पालकर. एकंदरीत वाघाची वाडी ग्रामस्थांचं कौतुक करावं लागेल. ही बाईक देण्यासाठी एकंदरीत जर आपण पाहिलं
तर संपूर्ण गावामधून ज्यानं चांगलं योगदान दिलं प्रत्येक आयोजकाने सुंदर योगदान आपल्याला दिले आणि एकंदरीत जर पाहिलं तर गोलंदाजी मार्गवरती अजय उद्या रविवार आहे उद्या व्हॅनला कोणाला जायला लागणार नाही कारण शेवटचा मॅच हा मोठा सामना राहणं आयोजकांचं थोडस सहकार्य करण्याची गरज आहे उसरली करतात आम्हाला माहिती आहे गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अजय भगत पहिल्या चेंडूवरती तुम्हाला पाहायला मिळतंय सुंदर फटका चेंडू जाईल सीमा पार चौकाराने संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती 3 ओव्हर एकंदरीत जर पाहिल्या तर अजय डांगरकर 3 ओव्हरला 15 मिनिटाचा अवधी जातोय आणि अर्ध्या तासामध्ये मॅच होतोय टॉस साठी या उंचर मारण्याचा प्रयत्न फलंदाज होईल बाद सूरज खानावकर नौका खेळाडू मैदानामध्ये 15 धावा धावफलकावरती अजय भगतचं षटक 5 धावा धावफलकावरती लागल्यात आज जयेशनं दिव्येशला पुढे केलं चेंडू जाईल डॉट निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली अजय भगत या संघामध्ये इन झाला आणि तिथून मात्र या संघाची कामगिरी आपण उल्लेखनीय पाहिली रोशन पाटील असलेल्या संघामध्ये सूरजचं कौतुक करावं लागेल छोटा हाईट बिग फाईट म्हणून ज्याची ओळख राहिली प्रणय असेल उत्तम पाटील असेल मयूर घरत काय 2 ते 3 वर्षामध्ये इम्प्रूव्हमेंट केलंय संदीप पाटील असतील पण तो खाना संघ देखील तेवढाच चांगला कामगिरी करतोय साहिल खानावकर महेश असेल त्रिफलाची दांडी गोल वेगावरती स्वार फलंदाज बाद झाला 4थ्या क्रमांकाचा सूरज खानावकर संख्या ती 15-4 फलंदाज बाद तर चला अंतिम चेंडू या षटकातील बाकी असेल जासे टीमचा संगणक आपण टॉससाठी संपर्क साधा उसरल्याने जासे कारण उसरली संघाला उद्या जेजुरीला जायचंय उसरली संघाला उद्या जेजुरीला जायचंय त्यामुळे हा सामना आपण लवकर सुरू करतोय
गोलंदाजी मार्कवरती अजय. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. हा चेंडू एकंदरीत जर आपण पाहिला आणि पंचांचा इशारा येतोय की डॉट चेंडूची सांगता आणि एकंदरीत 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि 3 ओव्हरमध्ये धावफलकाची धावा लागल्या गेल्यात 15. येणारे चेंडू असतील तिन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, ज्यामध्ये मयूर गरतनं पहिलं षटक फेकत असताना 2 फलंदाज 5 धावा, दुसरं षटक फेकत असताना संदीप पाटीलनं धावा खर्च केला 5 आणि या षटकामध्ये अजय भगतनं धावा खर्च केला 1. सुंदर गोलंदाजी राहिली आणि पुढील सत्रासाठी आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत. जासई आणि उसरली हे 2 संघ आपल्याला जरूर आता एकमेकांच्या विरोधामध्ये जे सुपर 6 क्वालिफिकेशन मधून सुपर 3 साठी जी आपण पाहतो क्वालिफाय लढाई जी आहे त्या लढाईसाठी दुसरी मॅच खेळताना पाहायला मिळतील. त्यामधली पहिली मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, जिकडे आपण पाहतोय संकल्प 11 अँड प्रणय भूषण इलन सहारा शिवकर संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता त्यांना पाठलाग करायचा 18 बॉलमध्ये 16 धावांचा. मयूर सह मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील आलाय. समोर नावडे संघ आपण पाहतोय तेवढाच ताकदीचा त्याच घाटणीचा संघ. या धावा वाचवेल का प्रश्न. 18 मध्ये 16ची गरज आहे शिवकर संघाची. आपण पाहतोय दमदार गोलंदाजी पहिल्या हाफ मध्ये बघायला मिळाली. आता फलंदाजीची वेळ आहे. मयूर गरतला ते समोर आणतायत. टार्गेट 16चं अंपायर सिग्नल गेम इज ऑन लेट्स प्ले काउंटडाऊन स्टार्ट नाउ 3 2 1 बिगिन. व्हेरी फर्स्ट बॉल यॉर्कर लेंथनं सुरुवात. क्या बाद आहे साहिल खानावकर. इम्पॅक्ट टाकण्यासाठी ज्या गोलंदाजीची गरज आहे ती गोलंदाजी मैदानामध्ये दाखवतोय. पहिला बॉल निर्धावनं सुरुवात झाली आहे. पाठलाग जरी आपण पाहतोय 16चा 8ला तरी देखील आपण विचार करतोय ते हा खेळाडू जो आहे मैदानाच्या आतमध्ये तो इथून मात्र इफर्ट देण्यासाठी कुठली काटकसर सोडत नाहीये. म्हणून साहिल खानावकर हा एक आपण पाहतोय चांगला पिक असलेला गोलंदाज आहे या टीमचा. नावडे टीम विरोधामध्ये शिवकर. ऑफसाइड टार्गेट फिल्डर तिकडे दुर्वेश होते. बॉल त्यांच्या हातातून निसटतोय आणि पहिला बाउंड्री क्लिअर करणारा फटका येतोय. 4 धावा. चार धावा धावफलकावरती. 4 सुरुवात झाली आहे धमाक्याची.
टार्गेट आपण पाहतोय सहारा शिवकर 12 रनची गरज आहे. द विकेट हा चेंडू आपण पाहतोय चांगला खोलात टाकला होता लाऊडला अपील लाऊड शाउट मौर करत बाद झालाय. धक्का टीम शिवकर संघाला फलंदाजाच्या खेळीचा अंत. नंतर थोडं फास्ट खेळायचं प्लीज. हा नवीन बॅट्समन आपण पॅडअप करून ठेवा प्लीज. नवीन फलंदाज जो आपण पॅडअप करून ठेवा अशी विनंती आहे तुम्हाला. चला पंच आपण या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. येस थँक्यू. ऑन फील्ड अंपायर आज आपण पाहतोय ल्युडो मास्टर प्रवीण पवार सर आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय स्क्वेअर लेग रेफरी बागणे सर आपल्या सोबत जॉईंड आहेत. रसायनीमधून नामांकित पंच चारला पहिला धक्का बसलाय. पॉवर प्लस सुरू आहे. साहिल खानावकर गोलंदाजी करतोय. नावड्याला तो लीड करतोय सध्या. 9 खेळाडू यार्ड सर्कलच्या आतमध्ये 2 बाहेर आहेत. एक कावकॉर्नरमध्ये एक आपण पाहतो लॉंग ऑफला ठेवलं. लॉंग ऑन खुला आहे त्यामुळं मिड ऑफ बाहेर घेतलेला आहे त्यांनी. प्रेशर थोडंसं जरूर आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं वीर बजरंग शिरढोण कल्याणमधील एक मोठा संघ त्या संघाच्या विरोधामध्ये नावडे संघानं दिलेली भारदस्त कामगिरी आणि त्याने विजय प्रस्थापित केला होता. तिथून आपण पाहिलं सुपर 7 साठी क्वालिफाय झाले आणि या यंदाच्या सीझन मध्ये ते आपण पाहिलं थोडेसे आउट ऑफ फॉर्म चालले होते. मग तिथे आपण पाहतोय त्यांना हवी होती एक ट्रॉफी फिनिशिंग टच द्यायचा होता उद्देशाने आम्ही आलो तसं दुर्वेश म्हटलं आणि ते घडलं. ऑन साइड लॉंग ऑफ या वेळेला ब्लॅक स्क्रीन आणि ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावरून मधोमधना बॉल लॉंग ऑफच्या सीमारेषेच्या बाहेर. हाय रॅन्सम षटकार. अप्रतिम खेळ. संघाचा लेट बॅट्समन प्रणय म्हात्रे संघामध्ये नाही तरी देखील आपण पाहतो तेवढा जबरदस्त खेळ. हा बॉल गुडलाईन स्पॉटला आपटीपार चेंडू होता. बाउन्स होता विथ ॲक्सेलरेशन. हा बॉल आपण पाहिला रिलीज झाला त्यानंतर बॅट्समनला पूर्णपणे आश्चर्याचा कडू धक्का. कारण समोर आपण पाहतोय अनएक्सपेक्टेड बाउन्स हा बॉल आलाय. डॉट बॉलनं आपण पाहतो थोडासा प्रेशर क्रिएट करण्यासाठी. पॉवर प्लेमध्ये 10 धावा आतापर्यंत आल्यात. एक बॉल पॉवर प्लेमधील गोलंदाजीचा बाकी आहे. साहिल तयार असेल गोलंदाजीसाठी. समोर आपण पाहतोय बॅट्समन अजय भगत मैदानामध्ये ॲज अ लीडर म्हणून लढतोय. प्रणय म्हात्रेची जागा घेतली या फलंदाजाने काही मात्र शंका नाही आहे. यॉर्कर लेंथ ऑफ साइडला फिल्डर आहेत लॉंग ऑफ मध्ये. एक रन तिकडे आपण पाहतोय. रनचेज मोठा होता आणि त्यामध्ये आपण जर विचार केला एक रनचेज छोटा आणि त्यामध्ये आपण पाहतो धीम्या गतीनं जाण्याचाही त्यांचा निर्णय कारण सेफ त्यांना खेळायचा आहे. रनेल एक पॉवर प्ले संपलाय. 11 धावा धाव फलकावरती जिकडे एक गड्याचा मोबदला. पहिल्या आपण पाहतोय ओव्हरचा खेळ संपल्यानंतर अजय सह सूरज मैदानामध्ये खेळतोय.
पारी थोडी छोटी होती परंतु यादगार राहील आता शिवकरसाठी, कारण विजयाच्या समीप त्यानं नेऊन सोडलाय. पण जास्तीचा बाद आहे, कारण समोर राईट हँडेड बॅट्समन उत्तम मैदानामध्ये आलेत. लीडर खेळाडू आहेत, एज 37. लवा फुल टॉस बॉल दिशा दिली आहे, फ्लिक केलाय लॉंग लेग मध्ये. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बॉलला पकडण्यासाठी पोहोचतोय, फाईनला पोहोचलाय. एस अमोल 12 धावा धाव फलकावरती, सिंगल आली या बॉलवरती. स्ट्राईकला आता सूरज पाटील मैदानामध्ये. दुसरा विकेट गहाल झाला. पुढच्या क्लासची देखील चर्चा. हवेमध्ये खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑन मधील खेळाडू पाठलाग करतोय बॉलचा आणि वेल जज कॅच. साहिल खानावकरनं टिपला हा झेल. सूरज पाटीलचा संपलाय खेळ. धक्का आहे शिवकरला. तिसरा फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. फलंदाज मैदानामध्ये आकाश तुपे. पंचांची वॉर्निंग आली बघा. पॅड ऑफ फलंदाज तुमचा थोडा उशीर करतोय शिवकर संघ. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. 12ला तिसरा फलंदाज बाद केला आतापर्यंत. 9 चेंडूंचा खेळ बाकी. 4ची गरज आहे. 3 डॉट बॉल थोडेसे इम्पॅक्ट टाकतील. शेवटच्या क्षणापर्यंत डेप्थ मध्ये या मॅचला नेतील, यात काही मात्र शंका नाहीये. चला सुरू करा अशी विनंती आहे. राऊंड द विकेट ना बॉल. इन स्विंगर चेंडू. टप्पा पडल्यानंतर चांगलं इलिगेशन. वरद खानावकरचा बॉल इम्पॅक्ट टाकणारा. मॅचला डेप्थ पर्यंत नेण्यासाठी हा पुरेसा बॉल आहे. यस, वाईड साठी रिव्ह्यू बॅटिंग टीम कडून इथे आपण पाहतो घेतला. ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला आता आपण पाहतोय त्यांनी चॅलेंज केलंय आणि इथून आपण पाहतोय हा जो निर्णय आहे तो टेक्निकल टीमकडे आता तात्पुरता सोपवला गेलाय. योग्य तो निर्णय तुमच्याकडे येईल. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय वरद खानावकर. रिलीजिंग पॉवर चांगली. येस, इट्स अ फेअर बॉल. वाईड लाईनच्या आतून हा बॉल आपण पाहतोय ट्रॅव्हल झालाय. निर्धाव बॉल येतोय, यात काही मात्र शंका नाहीये. येणारे बॉल बाकी आहेत आता 8 आणि 8ला 4ची गरज आहे. मॅच खूप महत्वाची आहे कारण सर्वांना ट्रॉफीची आवड आहे. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न. लेट कट टार्गेट होता. फसलाय प्रयत्न. अजून एक डॉट बॉल. मॅच मध्ये आता ट्विस्ट निर्माण करतोय. महत्वाच्या विकेटही पडल्यात. दुर्वेशनं जो झेल आय थिंक मी म्हणेन त्याच्या हातातून निसटला होता. त्या 4 धावा आल्या होत्या. त्या 4 धावा किती किमतीच्या आहेत आता इथून त्यांची आपल्याला जरूर किंमत कळू लागली आहे. म्हणून म्हणतात क्रिकेटमध्ये एक एक धाव किती महत्वाची आहे. थेंबे थेंबे तळे साचे. आणि जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट चांगली करतो ना, गुंतवणूक चांगली झाल्यानंतर आपण पाहतो धावा डिफेंड करण्यासाठी, मग गोलंदाजी करण्यासाठी मजा येते. एखादा मोठा फटका आला तरी देखील आपण मैदानामध्ये सेफ असतो. आता इथे एखादा मोठा फटका आला तुम्ही सेफ नाही आहात, कारण आता आपण पाहतोय 7 मध्ये 4ची गरज आहे आणि मोठा फटका म्हटलं तर 4 तो सुरू होतो आणि 6ला जाऊन थांबतो. फुल टॉस बॉल. आघात करायचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा पंचांचा. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण तिकडे सहज रीतीनं. क्या बाद आहे.
तिसऱ्या धावेसाठी जातील का आता पहा, हाही तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, चौथी कंप्लीट होण्याची शक्यता आहे, परंतु पंचांचा हा नो बॉलचा इशारा आहे. येस, अशा पद्धतीनं सामना जिंकलाय तो म्हणजेच हा यस हे होणार होतं म्हणून चौथी धाव महत्वाची होती. जो आपण पाहतोय बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आता इथे घेण्यात आलेला आहे. नो बॉलसाठी ते तिसऱ्या पंचांकडे जात आहेत. DRS अवेलेबल आहे, डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टीम, त्यामुळे आता हा एक तंत्र आपण पाहतो विकसित झालाय खेळाडूंसाठी आणि त्याचा फायदा मिळतो खेळाडूंना. स्कोर लेवल झालाय म्हणावा लागेल. नो बॉल आहे की नाही हे चेक केलं जाईल. येस, इट्स अ नो बॉल कॉल आणि हा सामना जिंकलाय संकल्प अँड प्रणय भूषण 11. सहारा शिवकर संघानं सुपर 3 साठी क्वालिफाय झालेला पहिला संघ आपल्याला सापडलाय. अभिनंदन तुमचं. मॅचचा मॅन ऑफ द मॅच जवळपास आपण जर विचार केला तिसरी मॅन ऑफ द मॅच असावी. पहिल्या दिवसामध्ये 2 मॅन ऑफ द मॅच.